आणि आता काही महत्त्वाच्या बातम्यांनी सुरुवात करूयात या बुलेटिनची। मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय। आता ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयीसुविधा लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारनं घेतला। ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर मराठा समाजासाठी एकूण 8 विशेष योजना सुरू करण्यात येणार आहेत। यामुळे मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। त्यामुळे सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा निर्णय घेतला जो मराठा समाजातला शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या वर्गाकरता अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण एक नजर टाकूयात काय काय या प्रमुख सवलती आहेत। शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना, मोटार वाहन चालक यांच्याकरता प्रशिक्षण योजना, माध्यमिक उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती योजना, शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, याशिवाय परराज्यात जर का तुम्हाला शिक्षण घ्यायला जायचं असेल तरी सुद्धा सरकार तुम्हाला काही मदत करणार आहे। सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मराठा विद्यार्थी पात्र ठरतील अशा प्रकारची तरतूद सुद्धा यात करण्यात येईल। यासोबतच रिक्त जागांवर प्रवेश घेणाऱ्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे। या काही प्रमुख सवलती आहेत आणि ज्याचा समाजाला मोठा फायदा होईल। या सगळ्या संदर्भात पण समाजात वेगवेगळ्या स्तरातून वर्गातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात। ज्या प्रकारच्या सवलती सरकारतर्फे दिल्या गेल्या त्याला धनगर आणि अन्य समाजातल्या काही जणांनी मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। लक्ष्मण हाके यांनी काय म्हटलंय पाहूया। 8 लाख करोड रुपयाच्या बजेटमध्ये 50% जास्त लोकसंख्येला म्हणजे ओबीसीला 0.5% बजेटरी तरतूद असावी। मला वाटतंय फडणवीस साहेब तुम्ही 12-13 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात, पण ओबीसींच्या मागण्यांना वाटाण्याची अक्षता, SC/ST बांधवांचं बजेट इतरत्र खात्यांना वळवणं आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांना रेड कार्पेट तुम्ही घालता। आम्हाला आजही तुम्ही सापत्न वागणूक देताय, आजही तुम्ही ओबीसीवरती अन्याय करताय, SC/ST बांधवांवरती अन्याय करताय। आम्ही या तुमच्या धोरणाचा जाहीर निषेध करत आहोत।